वळूयात पुढल्या बातमीकडे। सोलापुरात मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे। त्या संदर्भातली ही बातमी आपण बघतोय। मराठा खुल्या प्रवर्गाचे 23-31 तारखेदरम्यान गावनिहाय सर्वेक्षण होणार आहे। गावागावात प्रगणक पर्यवेक्षक जाऊन घरनिहाय सर्वेक्षण करणार आहेत। 6473 प्रगणक 458 पर्यवेक्षकांची सर्वेक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। सागर सुरोसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय सध्या मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू झालंय। सुमित, आपण पाहिलं की खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने जे आश्वासन दिलेलं होतं त्याप्रमाणे मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण जे आहे ते या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी मागासवर्ग आयोगाचे जे काही प्रतिनिधी आहेत ते सर्वेक्षण जे आहे ते त्यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येक घरामध्ये जाऊन ज्या ठिकाणी मराठा समाजाचं कुटुंब असेल किंवा खुल्या प्रवर्गातलं जे कुटुंब आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी हे सर्वेक्षण जे आहे ते केलं जात आहे। खरं तर या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाज मागास आहे का किंवा कसं ह्या संदर्भातली माहिती जी आहे ती गोळा करण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सर्व शासनाचे प्रतिनिधी आहेत ते प्रश्नावली जे आहे ते या ठिकाणी जवळपास 180 प्रकारचे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी या मराठा समाजातील व्यक्तींना विचारले जात आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचं मागासलेपण जे आहे ते या ठिकाणी नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत या ठिकाणी शासनाचे कर्मचारी आहेत। सर, कशा पद्धतीनं आपण ही नोंदणी जी आहे ती करता आहात, काय सांगाल? कशा पद्धतीचं प्रक्रिया आहे आपली या सर्व मागासवर्ग? महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगानं मराठा समाज आणि खुल्या वर्गातील समाजाचं हे जे सर्वेक्षणाचं मोहीम सुरू केलेली आहे यामध्ये आज पहिला दिवस आहे आणि आम्ही घरोघरी जाऊन या ठिकाणी सर्वेक्षण करत आहोत। या 5 गटामध्ये या प्रश्नांची विभागणी आहे। मूलभूत प्रश्न आहेत, कौटुंबिक आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक आहेत। तर सध्या आता मूलभूत प्रश्न या ठिकाणी मी यांना विचारतोय। आज पहिला प्रश्न त्यांचं नाव काय आहे आणि आता हे जातमध्ये या ठिकाणी मराठा टाईप केल्यानंतर मराठ्यातल्या अनेक जाती येतात, त्यातले हे मराठा त्यांनी सांगितले। मराठाला क्लिक केल्यानंतर पुढचा प्रश्न येतो की पत्ता।